दिनांक 11 ऑगस्ट आज भद्रावती तालुक्यातील बरांज येथील प्रकल्पग्रस्त जे स्थानिक लोक आहेत त्यांचे काही समस्या आहे आणि ती समस्या म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तिथल्या युवक लोकांचा, तिथल्या जे युवक आहेत ते बेरोजगार आहेत या संदर्भात एक निवेदन म्हणून आम्ही माननीय जिल्हा कलेक्टर ऑफिस इथे दिलं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की दिनांक 15 डिसेंबर 2016ला स्टेट गव्हर्नमेंट आणि KPCL या दोघांमध्ये जे करारनामा झाला होता त्या करारनामाच्या अनुषंगाने तिथे एक प्रशिक्षण केंद्र बनवायचं होतं, जिथे म्हणजे एक ITI बनवायचं होतं आणि त्यामध्ये तिथल्या स्थानिक लोकांच्या, तिथल्या स्थानिक युवकांसाठी तिथे प्रशिक्षण देण्याचं काम तिथे होणार होतं. परंतु आज 7 वर्ष होऊन सुद्धा तिथे कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण केंद्र किंवा कुठलंही ट्रेनिंग सेंटर झालेलं नाही आहे. तर म्हणूनच या आधारे आम्ही आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आणि सोबतच एक सगळ्यात मोठी बघायचं म्हणजे असं की या ठिकाणी बरांज या माइन्सच्या ठिकाणी तिथल्या स्थानिक लोकांना फक्त आणि फक्त एक वॉचमॅन आणि सिक्युरिटी गार्ड म्हणूनच तिथे किंवा एक मेंटेनन्समध्ये काम करणाऱ्या आपल्या स्थानिक आपल्या लोकल जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना 10, 12, 15 हजारामध्ये फक्त आपले घर भागावं लागतं. तर आमचं हे म्हणणं आहे की इथल्या स्थानिक प्रकल्पग्रस्त युवकांना इथे चांगल्या प्रकारे प्रशिक्षण दिलं पाहिजे आणि त्या आधारे त्यांना एक कुठेतरी चांगली इथे स्किल किंवा असं मोठं काहीतरी जॉबसाठी त्यांना इथे ऑफर केली पाहिजे. वारंवार आम्ही अशी तक्रार यांच्याकडे करत आलो आहोत आणि आता आमची मागणी ही आहे की लवकरात लवकर इथे हे व्हायला पाहिजे, हे प्रशिक्षण केंद्र उभारलं पाहिजे. अन्यथा आमचं असं राहील की या ठिकाणी एक भव्य आंदोलन आणि माइन्स बंद करण्याचा आम्ही इथे निर्णय करणार आहोत. कलेक्टर साहेब काय म्हणाले? कलेक्टर साहेबांनी जेव्हा आम्ही त्यांना निवेदन दिलं त्यांचं म्हणणं हे आहे की हे तिथल्या व्यवस्थापनांना आम्ही पोहोचवू आणि लवकरात लवकर त्यांना याच्यावर काम करायला सांगू असं त्यांचं म्हणणं होतं.